नमस्कार, मी अश्विनी गोदे. ॲडव्हान्स खबर मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूयात आजची एक ठळक बातमी. ओंकार शुगर्स रायगावने शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले द्यावीत, अन्यथा आंदोलन. रायगाव तालुका कडेगाव येथील ओंकार शुगर्स कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले तात्काळ द्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कडेगाव पाणी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी व साखर आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून ओंकार शुगरकडून ऊस बिलांची थकबाकी वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन नियमाप्रमाणे ऊस दिल्यानंतर 14 दिवसाच्या आत ओंकार शुगर्स कारखान्याने FRP प्रमाणे रक्कम अदा करणे बंधनकारक होते, परंतु 3.5 ते 4 महिने उलटूनही शेतकरी पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ऊस तोडणी, खते, वाहतूक, शेती खर्च, कर्जाचे हप्ते, वैद्यकीय खर्च यामुळे आधीच आर्थिक ताण वाढलेला असताना मेहनतीचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी मानसिक तणावाखाली आहेत. जानेवारी अखेरपर्यंत गाळपास दिलेल्या ऊसापैकी केवळ अंदाजे 15% रक्कम अदा करण्यात आली असून फेब्रुवारी महिन्यात दिलेल्या ऊसाबाबत अनेकांना 1 रुपयाही मिळालेला नाही. काही मोजक्या शेतकऱ्यांची पूर्ण बिले देऊन उर्वरित हजारो शेतकऱ्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांची बिले अदा करण्यात आली आहेत अशी दिशाभूल करणारी खोटी माहिती पसरवली जात आहे. तर याबाबत आवाज उठवणाऱ्यांवर वृत्तपत्रातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तेव्हा या प्रकरणाची प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करावी व हस्तक्षेप करून सर्व थकीत रक्कम व्याजासह अदा करावी, अन्यथा न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख, संजय तडसरे, संजय धर्मे, शिराज पटेल, बजरंग अडसूळ, मोहन माधव, शरद देशमुख, रमेश घोडके, भाऊसाहेब यादव, राजू घोडके, रेखाताई रंगराव देशमुख यांच्या सह्या आहेत. माझी पत्नी रोहिणी शरद देशमुख हिच्या नावी 64 टन ऊस गेलेला आहे. ओंकार रायगाव शुगर आगापही माझं बिल येणे बाकी आहे. ओंकार शुगरने लवकरात लवकर द्यावे, नाहीतर माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. माझं नाव दत्तात्रय दिनकर देसाई. माझा ऊस रायगाव ओंकार शुगर रायगाव या कारखान्याला गेलेला आहे. माझा अद्याप 5 पैसेही मिळालेले नाहीत. तरी मला माझी आर्थिक परिस्थिती फार बिकट असल्यामुळे मला लवकरात लवकर पैसे देण्यात यावे. मी मोहन नारायण जाधव, कडेगाव. खंडाची जमीन रमेश वसंत गोडके यांची माझ्याकडे आहे. तर त्याच्यातील ऊस रमेश गोडके यांच्या नावावर गेलं ओंकार शुगर रायगाव युनिट. मला अद्याप एकही पैसा मिळालेला नाही आणि त्यामुळं माझ्या जर पैसे लवकरात लवकर नाही मिळाले तर मी फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे सगळे शेतकरी घेऊन. मी रामचंद्र वसंत घोडके. माझा ऊस रायगाव ओंकार शुगरला गेलेला आहे. तरी माझे पेमेंट बिलकुल दिलेले नाही. तरी पेमेंट नाही मिळालं तर आम्ही सर्व मिळून फौजदारी गुन्हा दाखल करू. कडेगाव शहरासह कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ओंकार शुगर रायगाव युनिट क्रमांक 16 या कारखान्यास ऊस दिलेले आहे, परंतु ओंकार शुगरने लोकांना पैसे दिलेले नाही म्हणून आम्ही आंदोलनाची तयारी करीत असता त्यामध्ये काही 16 जानेवारी ते 31 जानेवारी पैसे दिले, परंतु शेतकऱ्यांचे 1 फेब्रुवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत 1ही रुपया दिलेला नाही. आणि हे सर्व शेतकरी आमच्या पाणी संघर्ष समितीकडे वारंवार तक्रारी करीत आहेत की पैसे मिळत नाहीत म्हणून. तर आम्ही याबाबत अनेक वेळा प्रसारमाध्यमामार्फत बोललोय. त्यानंतर कलेक्टरना पत्र दिलेलं आहे, साखर आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र दिल्यानंतर काही अंशी माझी रक्कम मी एकट्यानं न मागता माझ्या खात्यावर जमा केलेली आहे. परंतु शेतकऱ्यांची सर्व रक्कम राहिल्यामुळं मला नाईलाजानं ह्या कारखान्याच्या विरोधात तहसीलदार साहेब पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हे दाखल करावे लागतील आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावे लागेल. तरी कारखान्याने आणि प्रशासनाने त्वरित या शेतकऱ्यांचे पैसे द्यावे अशी पाणी संघर्ष समिती आपणास विनंती वजा सूचना करीत आहे.